नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत आनंद दिघे यांच्याबद्दल। व्हिडिओमधील विषय: आनंद दिघे यांचा राजकारणातील प्रवेश, आनंद आश्रम येथे भरवला जाणारा त्यांचा जनता दरबार, त्यांना धर्मवीर का म्हटले जाऊ लागले, आनंद दिघे यांचे निधन। महाराष्ट्रातील नेते या आमच्या व्हिडिओ सिरीजमधील पूर्ण व्हिडिओ पहा आणि पुढील व्हिडिओ कोणावर हवा हे कमेंटमध्ये नक्की सांगा। 90च्या दशकात ठाण्याचे आनंद दिघे आणि आनंद दिघे यांचे ठाणे असे जणू समीकरणच तयार झाले। धर्मवीर आनंद चिंतामणी दिघे हे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख होते। दिघे यांचा जन्म 27 जानेवारी 1952 रोजी झाला। ठाण्यातल्या सर्वात गजबजलेला परिसर म्हणून ओळख असणाऱ्या टेंभी नाका परिसरात त्यांचे घर होते। या परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा भरायच्या। तरुण वयात आनंद दिघे बाळासाहेबांच्या या सभांना उपस्थित राहायचे। बाळासाहेबांचं वक्तृत्व आणि व्यक्तिमत्वाकडे दिघे आकर्षित झाले होते। बाळासाहेबांची त्यांच्यावर मोहिनी होती, त्यामुळे त्यांनी उभं आयुष्य शिवसेनेसाठी काम करायचं ठरवलं आणि 70च्या दशकात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं। त्यांच्या कामात इतकं झपाटलेपण होतं की त्यांनी लग्नसुद्धा केलं नाही, असं ठाणे वैभव या वर्तमानपत्राचे संपादक मिलिंद बल्लाळ सांगतात। शिवसेनेला सुरुवातीच्या काळामध्ये ठाणे जिल्ह्यांमध्ये सामान्यांमधून पुढाकार घेणारे आणि सामान्य जनतेला आपलेसे वाटणारे तरुण नेते हवे होते। ती गरज आनंद दिघे यांनी पूर्ण केली। त्यांनी बाळासाहेबांपासून प्रभावित होऊन शिवसेनेसाठी काम करण्याचे ठरवले। ते सक्रिय राजकारणात सहभागी झाल्यानंतर एक एक पाऊल टाकत ते ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख पदापर्यंत पोहोचले। अल्पावधीमध्येच ठाणे जिल्ह्यात दिघे यांची लोकप्रियता प्रचंड वाढली। दिघेंच्या कामाची धडाडी पाहून शिवसेनेनं त्यांच्या खांद्यावर ठाणे जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली। दिघेंच्या घरी आई, भाऊ आणि बहीण असा परिवार होता, परंतु सामाजिक कार्याशी निष्ठा बाळगणं त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं। त्यामुळे त्यांनी लग्न व परिवार या सर्वाला आपल्यापासून दूर ठेवलं। दिघे यांच्यावर पक्षाने जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिल्यानंतर ते टेंभी नाक्यावरील कार्यालयातच राहू लागले। आनंद दिघे यांनी टेंभी नाका परिसरातच आनंद आश्रमाची स्थापना केली। या आश्रमात दररोज सकाळी जनता दरबार भरायचा। या दरबारात आपल्या तक्रारी दिघे यांना ऐकवण्यासाठी लोक सकाळी 6 वाजल्यापासून रांगा लावून उभे राहत वाट बघायची। ठाणे शहरच नव्हे तर अख्ख्या जिल्ह्यातील सामान्य लोक येथे येऊन त्यांच्या समस्या दिघेंना सांगायचे आणि ते त्या तात्काळ सोडवायचे। दिघे यांनी टाळाटाळीची उत्तरे कधीच दिली नाहीत। अनेकदा ते तक्रार ऐकल्यानंतर तेथूनच फोन करत आणि तक्रार सोडवण्याच्या सूचना देत। असे अनेक किस्से जुने शिवसैनिक आजही आठवून सांगतात। कधी कधी काम पूर्ण करून घेण्यासाठी त्यांनी रोखठोक भूमिकाही घेतल्यात। त्यांनी काही प्रसंगी हात उचलल्याचीही उदाहरणं आहेत। यामुळेच त्यांना रोखठोक व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जाऊ लागलं। त्यांचा दरारा असला तरी तो आदरयुक्त होता। यामुळे पोलीस आणि प्रशासन या सगळ्यांमध्ये त्यांचा धाक निर्माण झाला। आनंद आश्रम हे समांतर न्यायालयाच्या भूमिकेत काम करतंय अशी टीका त्यावेळी ठाण्यातील समाजवादी मंडळींनी केली होती। दिघे यांना देवाधर्माच्या कार्यात विशेष रुची होती। त्यांनीच टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सव सुरू केला। सर्वात पहिला मोठा दहीहंडी उत्सवही दिघेंनीच टेंभी नाक्यावर सुरू केला। आजही या दोन्ही उत्सवांसाठी जिल्ह्याबरोबरच राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक आवर्जून भेट देतात। त्यांच्या याच धार्मिक कार्यामुळे त्यांना शिवसैनिकांनी धर्मवीर ही उपाधी दिली। सामान्यांमध्ये आपला नेता अशी दिघे यांची ओळख होती। त्यामुळेच अगदी भांडणापासून ते घरातील तक्रारीपर्यंत अनेक विषय दिघेंच्या जनता दरबारामध्ये यायचे। ठाण्यातील स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी दिघेंनी अनेक प्रयत्न केले। अनेकांना छोटे छोटे व्यवसाय सुरू करून दिले। तर ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळवून देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता। आनंद दिघेंचे ठाण्यामधील कार्य किती मोठे होते याची आपण कल्पनाही करू शकत नाही।
त्यांचा ठसा इतका मजबूत होता की स्थानिक प्रसारमाध्यमांबरोबरच इंग्रजी प्रसारमाध्यमांनीही वेळोवेळी त्यांची व त्यांच्या कार्याची दखल घेतली. 24 ऑगस्ट 2001 रोजी कार्यकर्त्यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त भेट देण्यासाठी दिघे निघाले. याच दरम्यान ठाण्यातील वंदना टॉकीज समोरील रस्त्यावर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले, तसेच डोक्यालाही मार लागला. त्यांना तात्काळ सिंघानिया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे 26 तारखेला त्यांच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र संध्याकाळी त्यांची तब्येत खालावू लागली. 26 तारखेला संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचे 2 झटके आले. डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवण्याचे सर्व प्रयत्न केले, मात्र अखेर रात्री 10:30च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर रागाच्या भरात त्यांच्या 1500 चाहत्यांनी सिंघानिया हॉस्पिटलला आग लावली. दिघेंच्या मृत्यूनंतर ठाणे बंद ठेवण्यात आलं. त्यांच्या निधनानंतर ठाण्यात झालेल्या लोकसभेत बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, आनंदाच्या दाढीत हुकूमत होती, त्याच्या नादाला लागण्याची कोणाची हिंमत नव्हती. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि पुढील व्हिडिओ कोणावर हवा हे कमेंटमध्ये नक्की सांगा.